माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केलाय। शिवसेनेनं मुंबई महापालिकेचं वाटोळं केलंय या शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं। त्याच वेळेला देशाचं रक्षण करणारे जवान आणि मुका मोर्चा म्हणून व्यंगचित्रातून खिल्ली उडवण्याचाही त्यांनी समाचार घेतलाय। त्याच वेळेला छत्रपतींचं नाव घेत खंडणी मागत असल्याचा आरोपही त्यांनी शिवसेनेवर केलाय। जर वाकड्या नजरेने आपल्याकडे पाहिलं तर त्यांच्या अतिरेक्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम आपला भारतीय जवान करतोय। तो त्या ठिकाणी शहीद होतोय। म्हणून आपण पनवेलमध्ये बसलेलो, म्हणून आपण बारामतीमध्ये बसलेलो। त्याची जाणीव या लोकांना नाही। खुशाल शिवसेना त्यांची व्यंगचित्र काढते, मुका मोर्चा म्हणते। कुठेतरी महिलेचा आणि पुरुषाला एकमेकाचा मुका घेत असताना व्यंगचित्रामध्ये दाखवतात। ही त्यांची पद्धत, ही लोकांची थट्टा। अशा पद्धतीने आया बहिणींचा अमृत सभाट्यावर आणण्याचं काम ही शिवसेना करते। या शिवसेनेला काही ग्रामीण भागाची घेणं देणं पडलेलं नाही। युगगुरु छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, जय भवानी जय शिवाजी टाक खंडणी त्यांचं काम होतं। या असा धंदा असतो। काय त्यांनी केलं मुंबईला? कधीतरी मुंबईला येता ना तुम्ही, त्या मुंबई महानगरपालिकेची वाटोळ केलेलं आहे। वाट लावली त्यांनी। सगळे खड्डे, कचऱ्यामध्ये भ्रष्टाचार करण्याच्या करता कचऱ्याला आग लावून देतात। कचरा कशाने वाहतात तर त्याच्यामध्ये स्कूटरचे नंबर येतात, रिक्षाचे नंबर येतात।